मी सचिन भोसले. आपण विज्ञान प्रदर्शन मध्ये आलो होतो. तर भारत गॅसच्या सेफ्टीच्या बद्दल मॅडम माहिती देतात ते. काय सांगणार मॅडम तुम्ही? आपण घराघरात वापरला जाणारा गॅस याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे आम्ही याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो आमचा. मेन म्हणजे आपण याच्यामध्ये अवेअरनेस काय असावा हे सांगतोय. फर्स्ट, रोज रात्री झोपताना रेग्युलेटर हा बंद करूनच झोपलं गरजेचं आहे. त्यानंतर गॅस लीक होताना, जेव्हा गॅस लीक होतो तुमच्याकडे, त्यावेळेला न घाबरता दारं खिडक्या उघडा. जो लीक झालेला गॅस आहे तो बाहेर हवेमध्ये विरून जातो. हे दुसरं कारण. तिसरी गोष्ट आहे सुरक्षा नळी, की जी कंपनीनी दिलेली आहे. बाहेर आजचा जो सर्वे आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो की लोक बाहेर मार्केटमधून नळ्या वापरतात, पण त्या रिस्की आहेत. ही कंपनीनी सुरक्षा नळी जी तयार केली ती वापरा. दर 5 वर्षांनी नळी बदलणं गरजेचं आहे. सुरक्षा नळी याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असते आणि एक्सपायरी डेट असते. त्यासाठी आपण आज घरी गेल्यानंतर पहिले तुम्ही काय चेक करा की आपल्याकडे जी नळी लावली त्याचे डेट चेक करा. जर एक्सपायरी डेट झाली असेल ती बदलून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसची शेगडी ही ओट्यावर ठेवा. खूप ठिकाणी गॅसची शेगडी खाली ठेवता. खाली जेव्हा शेगडी ठेवली जाते तेव्हा पास होणारा गॅस ज्या वेगाने खाली पसरतो त्यामुळं स्फोट होतो. झोपडपट्टी किंवा बऱ्याच ठिकाणी लोक टी जोडतात, वर एक शेगडी आणि सिंगल एक. तर तसं करू नका, त्याला सेपरेट कनेक्शन द्या. आणि आम्ही सुरक्षेचे जे 5 नियम आहेत त्याचा आम्ही इथं बॅनर मुद्दाम लावलंय की याचा फोटो काढून घ्या. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. थँक्यू मॅडम. तुम्ही चांगला अवेअरनेस करताय त्याच्याबद्दल मी सोशल वरती प्रोग्राम ठेवतो आणि याच्यामध्ये आम्ही कुठलंही नाही, आमचा एकच आहे की सुरक्षित किचन. कारण काम करणारी स्त्री ही सुरक्षित राहणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि आजकाल लहान मुलं पण 7-8 वर्षाची मुलं सुद्धा किचन मध्ये का जातात, आई वडील काम करायला जातात. मुलांना हे गोष्टी करणं गरजेचं आहे की बटन बंद करणं, रेग्युलेटर बाहेर जाताना बंद करणं. त्याचबरोबर महत्वाचा जो रोल आहे सुरक्षा नळी. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जेव्हा गॅस लीक होतो 1906 हा हेल्पलाईन नंबर आहे. आम्ही इथं मुद्दाम टाकलेला आहे. तो नंबरला कॉल केल्यावर तुम्हाला त्या गॅस एजन्सी मधून तुम्हाला मदत मिळते. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की कंपनीच्या गॅस एजन्सीच्याच मेकॅनिक कडून तुम्ही गॅसची सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे. त्याचं कारण असं असतं की तो इन्स्पेक्शन रिपोर्ट देतात. सर्व्हिसिंग केल्यानंतर त्याची नोंद त्या एजन्सीमध्ये राहते. तुमच्याकडे जर कुठली दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ती कंपनी आणि ती एजन्सी घेते. बऱ्याच लोकांना या गोष्टीचं भान नसतं. बाहेरचे लोक बोलवतात, मग जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतो तेव्हा तुम्ही एजन्सीकडे धाव घेता आणि त्यावेळेस आम्हाला या गोष्टी लक्षात येतात. या मागचा आमचा उद्देश हाच आहे की सुरक्षित किचन हा फार महत्वाचा पार्ट आहे. तर मॅडमनी आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे आणि ही माहिती महिलांसाठी खूप उपयोगी आहे. कारण जास्त करून महिला हे शेगडी सिलेंडरच्या संपर्कात असतात. तर महिलांना जी माहिती हवी आहे ती मॅडमनी दिलेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा तो नंबर, जो नंबर आहे 1906, या नंबरवरती संपर्क करणे. कारण प्रायव्हेट मधून कोणाकडून दुरुस्त करून घेऊ नका, जीवाची काळजी घ्या. धन्यवाद. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की दर 2 वर्षांनी गॅस एजन्सी मॅडिटरी इन्स्पेक्शन करते की ज्यांचं, आणि त्याची नोंद कम्प्युटरला केली जाते. तर ते करून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय असतं की तुमच्याकडे असणारं जे गॅस कनेक्शन आहे तर तुमचा रेग्युलेटर खराब तर झाला नाही ना, तुमचा पाईप एक्सपायरी डेट झाला नाही ना, तुमच्याकडे असलेली शेगडी चांगल्या कंडिशन मधली आहे ना, हे सगळं चेक केलं जातं. आणि याला म्हणतात मॅडिटरी इन्स्पेक्शन, की ते करणं गरजेचं आहे. लोक विरोध करतात, पण लोकांना या गोष्टी, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही वाट का बघता दुर्घटना. चालेल, गृहिणींना आपण हा मेसेज देऊयात नक्कीच. धन्यवाद. थँक्यू.